मध्यवर्ती संस्था नाशिक त्यातलं पुणे केंद्र आणि समान सहाय्यक संस्था आयोजित स्वर्गीय माधवराव भणगे स्मृती पुरस्कार, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असणारा दीपस्तंभ पुरस्कार, हा पुरस्कार आपण कर्तृत्वाचा पुरस्कार, त्यांचा सन्मान म्हणून आपण करतो आहोत। आजच्या या शुभ संध्येला हलकासा पावसाचा शिडकावा बाहेर झालाय आणि आपल्या सर्वांचं स्वागत निसर्गही करतोय। आज शुक्रवार 12 सप्टेंबर 2025। आजच्या या कार्यक्रमाकरता मान्यवर डॉक्टर मिलिंद भोई, श्रीयुत कुंदन कुमार साठे, अनिलजी देशपांडे, सुहासजी भाणगे, मकरंद माणकीकर, विश्वनाथ भालेराव, सुनील भणगे या सर्वांना मी दीपप्रज्वलन करण्याकरता मंचाकडे येण्याची विनंती करते आणि त्यानंतर मान्यवरांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं। यजुर्वेद आणि सामवेद यातील ऋचांचा उच्चार करत आहेत वेद पाठशाला। गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमां ज्येष्ठराजं ब्रह्मणोऽधिपतिस्त्रीरसादनम् ॐ आनो अर्यमणौ वरुणौ सोममश्विना सरस्वती सुभगामयस्करतो तन्नो वानो यो भुवा तुमेशयन्तन्माता पृथिवी तत्विराज्यौ तद्ग्रावाणः सोमसुतो यो भुवस्तदश्विना शृणुसन्निष्ण्यायुवम् ॐ स्वस्ति महागणाधिपतये नमः। सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। आपमापावमः सर्वाः अस्मादस्मादितो मुतः अग्निर्वायुश्च सूर्यश्च सहसञ्जस्करर्धिया वायवश्वारश्मिपतयः मरीच्यात्मानो अत्रुवः देवीर्भुवनसुवरीः पुत्रभक्ताय मे सुता महानाम्नीर्महामानाः महसो महसस्वः देवीः पर्जन्यसुवरीः पुत्रभक्ताय मे सुता अपाश्नुष्टिमपारक्षः अपाश्नुष्टिमपारघम् अपाघ्रामपचावर्तिम् अपदेवीरितोहिता वज्रं देवीरजितागुष्टा भुवनं देवसूवरीः आदित्यानदितिं देवीं योनिनोर्ध्वमुदीशता भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः दशैव देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो
अन्तरिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु केतवो अरुणासश्च ऋषयो वातरशनाः प्रतिष्ठागुं शतधाहि समाहितासो सहस्रधायसं शिवानः शन्तमा भवन्तु शिव्या आपोषधयः सुमृळीका सरस्वती मातेभ्योपसन्दृशि मृत्यवे नमः प्राणापानाय ते रमन्ताम् यायमस्तपुरुषः सहसूनामृतस्य भागे ऋतस्य लोके उदेनं भगोग्रभिदुदेनं सोमोंशमान उदेनं मरुतो देवादिन्द्राग्नि स्वस्तये इहते सूर्यः प्राणा इहायुरिहते मनाः उत वा नृत्याः पाशेभ्यो दैव्या वाचा भरामसि उत्करामातः पुरुषमावपत्ता मृत्यो पडवी शमुवमुञ्चमानः मा चित्ता अस्मालोकादग्ने सूर्यस्य सन्दृशाः हरि ओम. भारतीय संस्कृतीचा पाया असणारे अपौरुषेय वेद उपनिषद यातल्या ऋचांचं काही थोडासा भाग या छोट्या मुलांनी अतिशय सुंदररित्या म्हणून आपली कार्यक्रमाची सुरुवात अतिशय छान केलेली आहे. मी सुहासजी भणगे कार्यवाह मध्यवर्तीचे त्यांना विनंती करते की मान्यवरांचं त्यांनी स्वागत करावं. नमस्कार. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्र आयोजित माधवराव भणगे स्मृती पुरस्कार दीपस्तंभ पुरस्कार सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर हा कार्यक्रम अनेक लोकांची इच्छा होती की नाशिकला व्हायला पाहिजे, पण 2 वर्षापूर्वीच अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचं नाशिकला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त बरेच मोठमोठे कार्यक्रम झाले. त्यानंतर पुणे केंद्राचं मागच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले आणि पुणे केंद्राचं एवढं सुंदर काम चाललेलं असतं, म्हणजे कुठली आर्थिक फारसं पाठबळ नसताना सुद्धा गेले 50 वर्ष अव्याहत ते जे काम करताय त्याची पावती म्हणून मी आणि आमचे बंधू आम्ही भणगे कुटुंबियांनी असा निर्णय घेतला की हा माधवराव भणगे स्मृती पुरस्कार आपण पुण्यात ठेवूया आणि पुण्यातले जे लोक आहे, जे सभासद आहे आपले, ज्यांच्या शक्यतो कधी पुरस्कार झाला नाही, कधी मिळाला नाही, अशा सन्मान त्या व्यक्तींचा आपण करूया. तर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. नाशिकहून आमचे सहकारी पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भोईसाहेब, त्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सर्व पदाधिकारी खूप खूप धन्यवाद. पुणे तिथे काय उणे, आमच्या पुण्यामध्ये हा 50 वर्ष पूर्ण झाल्याकरता हा जो समारंभ आयोजनाचा आपण परवानगी दिलीत त्याबद्दल पुणे संस्था आपली आभारी आहे. या पुणे केंद्राचा परिचय करून देण्याकरता येत आहेत विश्वनाथजी भालेराव, या संस्थेचे कार्यवाह. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सभासद बंधू हितचिंतक, आजचा हा सोहळा खरंच एक वृद्ध सोहळा असं आम्ही म्हणू. जसं भणगे साहेबांनी सांगितलं, पुणे केंद्र हे वर्षभर सातत्याने उपक्रम राबवून सभासद आणि यांना एकत्र आणण्याचा आणि समाजाला एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करतच असतो. पण आजचा हा जो सोहळा आहे सन्मान कर्तृत्वाचा, आणि माझ्या मते जसं भणगे साहेबांनी सांगितलं की आपले जे सभासद असतात त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल किंवा इतर जे क्षेत्र आहेत
याच्यात विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य कमवलेलं आहे अशांचा सन्मान होणं हे खरं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या 1.5-2 महिन्याने तयारी केली आणि या उपक्रमा हा पुण्यामध्ये घ्यायचा असं आमच्या सर्वांमध्ये ठरलं आणि आज या सोहळ्याचं आपण इथं आयोजन केलेले आहे. हा सन्मान कर्तृत्वाचा होताना त्याच्यासाठी व्यक्तित्व आपल्याला कर्तृत्ववान व्यक्ती असे डॉक्टर मिलिंद भोईमाले एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवू. पुण्यामध्ये माझ्या ते यांना ओळखत नाही असं कोणीच नसेल. फार गणेशोत्सव असेल किंवा इतर सामाजिक संस्था असेल प्रचंड म्हणजे प्रचंड काम या गृहस्थांचं आहे आणि खरं त्यासाठी त्यांना नक्कीच आपण दाद द्यायला पाहिजे. अखिल ब्राह्मण बौद्धिक संस्था ही संकल्पनाच बघा कशी. गेल्या 50 वर्षापूर्वी कैलासवासी मामाराव दाते यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची स्थापना झाली. सर्व शाखीय ब्राह्मण समाज एका छत्राखाली आला पाहिजे ही कल्पना तेव्हा त्यांनी मांडली आणि खरंच आपण आत्ताच्या काळात त्याचा विचार करतो की ती किती योग्य होती. आता आपण पुण्यात पाहिलं जवळजवळ 40 ते 45 ब्राह्मण संस्था आहेत आणि या विविध प्रकारे खरंच अत्यंत चांगलं कार्य करत आहेत आणि त्याच्या दृष्टीने हा समाज सगळा आपण एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न ह्या पुण्यातनं सुद्धा होतोय. भोगावला सुद्धा मध्ये माझ्या जे अधिवेशन आपण केलं होतं तेव्हा 3-3.5 लाख ब्रह्मवृंद तिथं जमला होता आणि त्याचं श्रेय सुद्धा माझ्या होते आपण अखिल ब्राह्मणला द्यायला पाहिजे. कारण वेदाचार्य घैसाच गुरुजींनी पहिलं जेव्हा हे ठरलं की हा अधिवेशन पुण्यात घ्यायचं आहे तेव्हा संपर्क आपल्या संस्थेला केला होता. कारण ही संस्था ही सर्व शाखा ब्राह्मणांनी एकत्र करणारी संस्था आहे. पुणे केंद्राबद्दल जर बोलायचं झालं तर मी नक्की म्हणेल ही संस्था एक माध्यम आहे आणि आपण जे सर्व सभासद देणगीदार आहात यांच्या माध्यमातूनच हे आम्ही कार्य करीत असतो. म्हणजे ही संस्था चालवणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण सर्वच असतात आणि म्हणून आपल्याबद्दल कृतज्ञता कुठेतरी व्यक्त करायला पाहिजे म्हणून आजच्या सोहळ्याचं आपण मुद्दाम आयोजन केलेलं आहे. हा जेव्हा आपण सोहळा करत असतो तेव्हा पुणे केंद्रासुद्धा आम्ही जर सालामध्ये दर महिन्याला एक उपक्रम आमचा राबवावाच लागतो. आम्ही मग याच्यात आम्ही काय केले युवा असतील विद्यार्थी आहेत महिला वर्ग आहे ज्येष्ठ नागरिक आहे अशा सगळ्यांसाठी सर्वसमावेश आणि सकारात्मकतेने आमची संस्था पुणे केंद्र कार्य करत असते. युवकांसाठी सुद्धा आम्ही मध्येच जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात ते राहू नयेत यासाठी गेले जवळ 17 ते 18 वर्ष आपण एक योजना चालवतोय आणि त्यांना आर्थिक सहाय्य करत असतो. आपण या माध्यमातूनच आमचा परवा जुलैमध्ये कार्यक्रम झाला जवळजवळ 2.5 लाख रुपयाचं वाटप या माध्यमातून आपण या सर्व विद्यार्थ्यांना केलेले आहे. त्याचप्रमाणे जे शिक्षक आहेत की ज्यांच्या कर्तृत्वाने हे विद्यार्थी घडत असतात त्यांचा सन्मान सुद्धा आपण या संस्थेतर्फे करत असतो. तोही सन्मान आपण आता मध्ये केलेला आहे. त्याच्याप्रमाणे मध्ये आपण पाहिलं की 2-3 महिन्यापूर्वी मराठी जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण आपल्या पुणे केंद्रातर्फे गेल्या जवळ 4 ते 5 वर्षापूर्वापासूनच हे कार्य आम्ही करीत आलो आहे. जे विद्यार्थी PhD MA BA मध्ये मराठी आणि संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवतात अशा विद्यार्थ्यांचा गौरव आपण आपल्या संस्थेतर्फे नित्यनेमाने करत आलो आहे आणि जवळजवळ 48,000 रुपयाची पारितोषिकं आपण या पुणे केंद्रातर्फे त्यांना दरवर्षी वाटत आलेले आहे. आणि याची दखलसुद्धा आता जो मध्ये कार्यक्रम झाला तेव्हा डॉक्टर पराग काळकर आपल्या कार्यक्रमाला होते आणि त्यांनी स्वतः खरंच विशेष कौतुक केलं की गेले 4 वर्ष आपली संस्था त्यांच्या संपर्कात असून तिथले PhD आणि MA चे विद्यार्थी आपण मिळवत असतो. हे उपक्रम घेत असताना सावरकर जयंती असेल सावरकरांची पुण्यतिथी असेल हे सुद्धा आम्ही अगत्याने करत असतो आणि त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा आम्ही आवर्जून घेत असतो. मागच्या वर्षी आपण निबंध स्पर्धा घेतल्या होत्या जवळजवळ 263 निबंध त्याला आलेले होते आणि मला खरं सांगायला तुम्हाला वाटेल की ब्राह्मण इतर समाजाचे जवळजवळ 163 निबंध त्याच्यात होते आणि 80 ते 90 नंबर आपल्या ब्राह्मण वर्गाचे होते आणि त्याचा एक मोठा कार्यक्रम आपण ज्ञान प्रबोधिनीमध्ये घेतला होता. डॉक्टर नम जोशी त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते आणि निबंध स्पर्धा घेण्याचा उद्देश आम्ही एक असा ठेवलेला आहे या निमित्ताने हे जे थोर पुरुष आहेत यांचं वाचन घरामध्ये होतं. वडीलधारे मंडळी हे विद्यार्थ्यांबरोबर त्याचं वाचन करतात. म्हणजे सावरकर काय आहेत किंवा बाजीराव पेशवे काय आहेत या लोकमान्य टिळक काय आहेत या वाचनातनं हे घराघरात पोहोचण्याचं कार्य सुद्धा आपण या संस्थेतर्फे करत असलेलं आहे. लहान लहान विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गाचं आयोजन सुद्धा आपण मे महिन्यामध्ये करत असतो. त्याला उत्तम प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडून मिळत आलेले आहे. महिला विभागातर्फे सुद्धा आपण ज्या महिला छोट्या व्यवसाय करतात त्यांना सुद्धा एक व्यासपीठ मिळालं पाहिजे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे या उद्देशाने गेल्या 5 ते 6 वर्ष आपण मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रदर्शन आणि विक्री आपण हा उपक्रम चालवलेला आहे आणि त्याला उत्तम
प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडनं मिळतोय. मागच्या वेळेस आपण कोहिनूर मंगल कार्यालयात 2 वर्ष हे उपक्रम घेतला होता, जो 50-52 स्टॉल या महिलांनी तिथं लावले होते आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि त्यांनी आता आमच्या मागलं की परत तुम्ही हे प्रदर्शन इथं घ्या. आता आमची त्याची मंडळी साधारण जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये परत आम्ही हा प्रदर्शन इथं आयोजित करणार आहोत. महिलांचं सध्यासुद्धा आपण ज्या कर्तृत्ववान महिला असतात त्यांचा सुद्धा योग्य सन्मान करावा आणि त्याच्यातसुद्धा काहीतरी वेगळ्या धाटणीचं काम करावं अशा आमच्या महिला विभाग ठरवलं गेलं. आणि जे पुण्यातले लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल, या शनिवारापासून मंडई पोलीस चौकी पण आपण बघतो कितीतरी वयोवृद्ध महिला आणि या टोपली घेऊन छोटे छोटे व्यवसाय गेले 40 ते 50 वर्ष करत आहेत. आणि त्यांचा सन्मान आम्ही त्याशी नरेंद्र देसाईंना बरोबर घेऊन केला. आणि खरंच काही काही इथं जे वयोवृद्ध त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की आम्ही 40-40 वर्ष इथे व्यवसाय करतोय पण आमची दखल कोणी घेत नाही. ब्राह्मण संस्थेने आमची दखल घेतली. आणि याच्यात मला अजून एक आवर्जून विचारायचं, जे आमच्याकडनं पुरस्कार दिले जातात हे आमचं एक ध्येय आहे. जरी ब्राह्मण संस्था असली तरी सर्व समाजाला बरोबर घेऊन आपण कार्य करायचं की जेणेकरून विद्यार्थी घडला पाहिजे आणि देश पण घडला पाहिजे. हे आमचं पहिल्यापासून तत्व आहे. त्यामुळे आमचे जे पुरस्कार दिले जातात, विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं, ते सर्व समावेशक असतं. नुसते ब्राह्मण विद्यार्थी नसतात तर साधारण 80-20 हा रेशो आम्ही ठेवतो. पुरस्कारासुद्धा 5 पुरस्कार, 1 पुरस्कार तो इतर समाजाला दिला जातो. हे आवर्जून आमच्या या संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आपण बघतो की आता रस्त्याला खूप गर्दी झालेली असते, ज्येष्ठ नागरिक फिरू शकत नाहीत. त्यांच्यासाठी आपण एक विरंगुळा केंद्राची स्थापना केलेली आहे. विरंगुळा केंद्रामार्फत आपण संस्थेमध्ये बुद्धिबळ ठेवलं आहे, कॅरम ठेवलं आहे, विविध पुस्तकं ठेवली आहेत, सहली काढत असतो. आणि याच्या उपर सांगायचं म्हणजे आमच्या इथले काही ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जवळजवळ ते 80-85 वय आहेत. म्हणजे आता मागे ते बसले काही भांडारकर आहेत, काशीकर साहेब आहेत. हे या वयात त्यांना गायनाची आवड आहे तर त्यांना सुद्धा कुठेतरी व्यासपीठ म्हणजे परवा 22 ऑगस्टलाच आम्ही एक गाण्याचा मोठा कार्यक्रम केला आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला. आणि छान प्रकारे हे ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या जीवनाचा आनंद या पुणे केंद्राच्या माध्यमातून घेत आले. अशी संस्था युवक महिला विद्यार्थ्यांसाठी सतत कार्य करत असते. पुढे संस्थेला आम्हाला खूप कार्य करायचं आहे. संस्था जसं मगाशी सांगितलं 50 वर्ष संस्थेला नाही. एखादी संस्था सुरू करणं खरंच खूप सोपं असतं पण आहेत 50 वर्ष संस्था चालवणं हे अत्यंत जिक्रीचं अवघड काम आहे. आणि माझ्या मते हे जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यासारखे सभासद आणि देणगीदार जर आमच्या पाठीशी असतील ते एक चांगल्या प्रकारचं कार्य आपण यापुढे भविष्यात घडू शकू. नवीन नवीन कल्पनासह आम्हाला मिळते. आपण जर संस्थेशी जॉईन झाला तर प्रत्येकाच्याकडे काही नवीन कल्पना असतात, त्या योजना आपण स्वतः या माध्यमातून राबवू शकू आणि एक चांगली पिढी घडवण्याचं कार्य आणि समाजासाठी एक चांगलं कार्य करण्याचं काम आपल्या पुणे केंद्रावर आपण नक्की करू. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. नाथजींना पुणे केंद्राबद्दल भरभरून बोलायचं होतं जेणेकरून त्यातला थोडा भाग नाशिकच्या केंद्रापर्यंत पोचेल. आणि त्यांनी एवढंसं सांगितलंय, कार्य एवढं आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा सहभाग. परवा बाप्पा येऊन गेला आणि तो म्हणाला, नाव आपलं अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आहे. परवा बाप्पांनी सांगितलं तुला आरक्षण नाही, तू अभ्यास कर. आपण करतो आहोत, करणार आहोत आणि या सगळ्यांच्या मदतीने पुढे जाणार आहोत. मी अनिलजी देशपांडे मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष यांना विनंती करते त्यांनी प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठ, डॉक्टर मिलिंदजी भोरे, साठे साहेब, आवाज येतोय, आणि बनगे बंधू, तसेच इथे जमलेले माझे सर्व पदाधिकारी, सहकारी, कोषाध्यक्ष आमचे कुलकर्णी, पाडेकर गुरुजी, ॲडव्होकेट समीरजी जोशी, गणा कुलकर्णी, सारंगधर आणि पुणे केंद्राचे ॲक्टिव्ह असे केंद्रप्रमुख आणि कार्यवाह श्री भालेराव आणि मानकीकर, या सर्व ज्यांची नावं घेतली मी त्यास, आणि शिदोरे, सॉरी काही जणांचे नावं चुकून राहून जातात, आता मला दिसलेत. तर सांगायचा उद्देश असा की हे सर्व सहकारी माझे हे सर्व ॲक्टिव्ह आहेत म्हणूनच आमची संस्था ॲक्टिव्ह आहे. परवा मला पुण्यात आलो असताना गप्पा मारताना असं ऐकायला मिळालं की पुण्यात लिस्टवर खूप ब्राह्मण संस्था आहेत, अनेक आहेत,
पण ॲक्टिव्ह असणारे फक्त 1-2च आहेत, आणि त्यात अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र ही आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, इतक्या पोटतिडकीने जेव्हा भालेराव बोलत होते, ती जेव्हा सगळी माहिती सांगत होते, ते शब्दशः खरं आहे, याचा प्रचिती मलाही आलेली आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा कार्यवाह म्हणून माझ्यावर आज 2 जबाबदाऱ्या, प्रास्ताविक करताना संस्थेबद्दल थोडी माहिती सांगणे आणि जे आमचे सहकारी ज्यांच्या प्रित्यर्थ कैलासवासी माधवराव बनगे यांच्याविषयी थोडी माहिती देणे. मला कल्पना आहे, मी तुमचा फार वेळ घेणार नाही, थोडक्यातच सगळं दोन्ही सांगणार आहे. आणि माझं बरंचसं काम भालेराव यांनी केलेलं आहे. संस्थेबद्दलची माहिती ते जेव्हा पुणे केंद्राची देत होते, त्याच वेळीस ते आपोआपच आमचं जे मध्यवर्ती हेड ऑफिस आहे नाशिक, याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत होती. त्यांनी सांगितलं की फक्त आम्ही ब्राह्मणांचा सत्कार करत नाही, तर समाजातील इतर घटकांनाही बरोबर घेतो. आणि हे खरं आहे की आमच्या 2 संस्था आहेत, एक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि समाज सहाय्यक संस्था. या समाज सहाय्यक संस्थेतर्फे किंवा या बॅनरखाली आम्ही इतर समाजांनाही खूप मदत करत असतो आणि त्यांच्यासाठी देखील कार्य करीत असतो. यांनी ते सांगितलं आहे, यात मी थोडंसं तुम्हाला अधिक माहिती देतो. नाशिकला जे आपले मध्यवर्ती कार्यालय आहे, ते आपलं हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलमध्ये सर्व जातीच्या गरजू विद्यार्थ्यांना आपण अत्यंत अल्प दरात राहण्याची सोय अवेलेबल करून देतो. खूप वेळा असं आढळतं की एखादा विद्यार्थी इतका गरीब असतो की त्याला अल्प दरातली फी देखील देणं जमत नाही. अशा वेळेस आमचा एखादा पदाधिकारी पुढे, उदाहरणार्थ एका विद्यार्थी फी भरायची होती, तर पाडेकर पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की याची पूर्ण फी मी भरेल, याला ॲडमिशन द्या. अशीच आज आमचे जे तरुण सहकारी आहेत कार्यवाह श्री बनगेजी यांचंही तुम्ही दोन्ही कार्यवाह शेजारी शेजारीच बसले, पुणे केंद्राचे आणि नाशिकचे. हे दोघंही खूप ॲक्टिव्ह आहेत, पोटतिडकीने काम करतात. यांनी सांगितलं की मी पुण्याला का कार्यक्रम करतोय, आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या संस्थेला 53 वर्ष झाले. त्या 53 वर्षामध्ये माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण तिथे एक आफळेबुवांचा एक कार्यक्रम घेतला होता. आणि आता पुणे केंद्रालाही 53 वर्ष झाले, 50 ते 53 वर्ष झालेले. तर त्यांच्यासाठी मी एक कार्यक्रम घेतो आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याचा योग आज आलेला आहे. आमचे जे माधवराव होते, म्हणजे यांचे वडील, ते आमचे सहकारी होते. एका संस्थेमध्ये मी कार्यवाह होतो आणि ते उपाध्यक्ष होते. तर ते मला सिनियर होते. त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे सुरुवातीला ते सरकारी कर्मचारी होते, रिटायर झाल्यानंतर त्यांनी कन्सल्टन्सी सुरू केली. कन्सल्टन्सी म्हणजे टॅक्स कन्सल्टन्सी. ते सेल टॅक्समध्ये नोकरीला होते, आजची GST म्हणजे. तर त्या टॅक्स कन्सल्टन्सी सुरू केल्यावर त्यांचे क्लायंट देखील आम्ही होतो आणि सहकारी देखील होतो. त्यांच्या 1-2 आठवणी सांगायच्या म्हणजे की ते जेव्हा नोकरी करत होते तेव्हा ऐकू येतं का शेवटपर्यंत? आवाज येतोय? ते जेव्हा राज्य कर्मचारी होते तेव्हा राज्य कर्मचारी संघटना जी होती त्या संघटनाचे ते नेते होते. आणि तुम्हाला आठवत असेल की साधारण 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, राज्य कर्मचाऱ्यांचा खूप महाराष्ट्रभर एक संप घडला. ज्यावेळेस कर्णिक साहेब हे संपूर्ण राज्याचे संघटनेचे अध्यक्ष होते, त्यांच्यावर गायकर होते आणि माधवराव बनगे होते. यांच्या नेतृत्वाखाली तो लढा यशस्वी झाला आणि पहिल्यांदा इतिहासात असं घडलं की राज्य कर्मचाऱ्यांना महत्त्व प्राप्त झालं आणि त्यांचा संप यशस्वी झाला. नाहीतर असं समजलं जायचं की हे दबावाखाली असायचे सरकारच्या आणि त्यामुळे ते संप करत नव्हते. तेव्हापासून सगळे राज्य कर्मचारी निर्भय झाले आणि त्यात श्री कैलासवासी माधवराव बनगे यांचा सिंहाचा वाटा होता. त्याच्यानंतर आम्हाला आठवतं नाशिकला कुठलंही इलेक्शन असलं, कुठल्या संस्थेचं इलेक्शन असू द्या, की डोळ्यासमोर एक नाव यायचं, इलेक्शन ऑफिसर कोण? माधवराव बनगे. कुठलंही अगदी म्हणजे आमच्या सिक्युरिटी प्रेस नाशिकला आहे, जिथली कामगार संख्या खूप आहे.
त्यांच्या संघटनेचे ज्यावेळेस इलेक्शन लागायचं त्यावेळेस अगदी इमर्जन्सी डिक्लेअर व्हायची, पोलिसांचा बंदोबस्त असायचा, मारामाऱ्या व्हायच्या, हाणामाऱ्या व्हायचा आणि त्यांना सगळे सांभाळणारे आमचे माधवराव होते. आता त्यांचाच वारसा आमचे सुहासजी भनगे चालवत आहेत. आमचंसुद्धा आम्ही अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची इलेक्शनची जबाबदारीसुद्धा ते कार्यवाह हाताने ते अगदी कुशलतेने सांभाळत आहेत. थोडंसं हे वेगळं झालं, मी माधवरावांबद्दल बोलतो आहे, सॉरी. तर या माधवरावांबरोबर काम करत असताना मी कार्यवाह जेव्हा होतो तेव्हा एकदा मला जी बैठक असे दर महिन्याला आमची बैठक, त्या बैठकीमध्ये जाणवलं की आम्ही दोघंच होतो आणि मला एक त्रुटी जाणवली. मी म्हटलं माधवराव पटकन त्याच्यावर बोट ठेवता म्हणून त्यांना सांगितलं, अहो आजचं जे प्रोसिडिंग आहे ते ओरिजिनल प्रोसिडिंग काय आणलेलं नाही, माझ्याकडे कॉपी आहे आणि त्याच्यावर अध्यक्षांची सही नाही, तर तुम्ही काही बोलू नका प्लीज. ते काहीच त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही, काही नाही, ऐकलं न ऐकलं. जेव्हा मी प्रोसिडिंग वाचायला सुरुवात केली, प्रोसिडिंग सुरू झाली आणि पहिलंच प्रोसिडिंग होतं की मागील इतिवृत्ताला मान्यता देणे. तर मी विचारलं झाल्यानंतर, सगळ्यांना मान्यता आहे का? सगळ्यांनी मंजूर म्हटलं. माधवाने माझी याला मंजुरी नाही. म्हटलं हो का? याच्यावर अध्यक्षांची सही नाही, दुसरी गोष्ट हे ओरिजिनल नाही. मी म्हटलं माफ करा, पुढच्या वेळेला ही चूक होणार नाही, अजिबात चूक चालणार नाही, कार्यवाहानी चूक करता कामा नये. कार्यवाहानी जर चूक केली तर त्याला ती माफीस पात्र नाही, एखाद्या पदाधिकाऱ्याने केली तरी चालेल. हे सर्व झाल्यानंतर मी त्यावेळेस काही बोललो नाही. सभा संपल्यानंतर आम्ही दोघं जेव्हा बाजूला झालो तेव्हा त्यांना विचारलं, का हो मी तुम्हाला तर सांगितलं होतं, मग तुम्ही तरी माझा हा मुद्दा का उचलला? ते म्हणाले, जर मी हा आज मुद्दा उचलला नसता तर तुम्हाला सवय लागली असती की आहेत आपले माधवराव, पुढच्या वेळेला ही चूक करू नये, तुमच्या हातून चूक घडू नये म्हणून मी मुद्दाम पॉइंट आउट केलं. तर असे माधवराव होते की त्यांना कुठलंही त्रुटी सहन होत नसायची. म्हणजे त्यांच्याबद्दल भरभरून बोलण्यासारखं खूपच आहे, पण तुमच्या सर्वांचा जास्त वेळ घेत नाही मी. आणि माझ्यापेक्षा आमच्या सहकाऱ्यांकडे आणि त्यांच्या मुलांकडे खूपच आठवणी आहेत. आता एक शेवटची आठवण सांगतो की त्यांचा अभ्यास खूप असायचा, नुसतेच त्रुटीवर बोट नव्हते ठेवत. ज्यावेळेस एखादी बँकेची AGM असायची, वार्षिक सर्वसाधारण सभा, सगळे लोक, सगळे सभासद, सगळे डायरेक्टर्स अगदी सगळे व्यवस्थित कपडे पिपडे घालून थाटामाठाने येऊन बसायचे. माधवरावांचं राहणे अत्यंत साधी होती, अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना साधी राहणी उच्च विचारसरणी, त्यातले ते होते. आणि ते बोलायला लागल्यानंतर जेवढे डायरेक्टर बसलेले असायचे त्यांच्या पोटात गोळा उठायचा, आज हे काय सांगतील. सगळ्यांच्या याच्यात प्रत्येकजण काही काही काढायचा, पण हे सांगायचं की बॅलन्स शीट उघडा, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक खर्च दाखवला, याचं काय झालं. बरं, त्या एवढ्या सर्व लोकांसमोर विचारल्यानंतर जर तुम्ही योग्य उत्तर दिलं तर ठीक आहे, थोडं जरी चुकलं तरी ते सांगायचे नाही नाही तुमच्या लेजरवर ही फिगर इतकी आहे, इथे तुम्ही चुकीची लिहिली, याचं कारण काय. आम्ही त्यांना नेहमी विचारलं, असं तुम्ही कसं काय सांगू शकता की यांच्या लेजर हे यांच्या हे. तर ते म्हणायचे की त्याच्यावर एक नोट लिहिलेली आहे की हे जे आर्थिक पत्रकं आहेत हे संस्थेत ठेवलेले आहेत, तुम्हाला जर ते पाहायचे असेल तर या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्ही पाहू शकता. मी एकटा जाऊन पाहायचो. त्यामुळे कुठेही एखादी बँकेची सभा असली की विरोधी पक्ष माधवांकडे जायचे, हे बॅलन्स शीट बरं, मग याच्यात या चुका, तेव्हा नाव मला माहिती आहे नाही, तरी पण आणखीन तुम्हाला ज्या माहीत नसेल त्या मी सांगतो. त्याच्याकडे एवढी सामुग्री असायची की सभा सुरू झाली की सगळे डायरेक्टर पाहायचे त्या कोपऱ्यात, कुठे माधवराव कुठे बसलेत, आता ते केव्हा उठतील. ते उठले की समजायचं की यांनी काही चुका काढल्याच. कदाचित ही सवय आमच्या या सुहासजी भनगे याला लागलेली आहे. तोही चुका काढतो, पण आम्हाला त्याला आठवण द्यावं लागतं, अरे बाबा तू सत्ताधारी पक्षात आहे, तू चुका काढायच्या नाहीत. तू या चुका काढत असशील तर हे तू आधी भर सभेत काढत नको जाऊ, कारण जितके चुकांना आम्ही जबाबदार आहोत तितकाच तू पण जबाबदार आहात, कारण तू कार्यकारिणीमध्ये. तो म्हणजे
अगदी म्हणजे जातीवंत विरोधी पक्षातला आहे, पण आता सत्ताधारी असल्यामुळे त्याचा जरा धार बोथट झालेली आहे. आणि कदाचित आमच्या या लोक फार हुशार आहेत, त्याला मुद्दाम त्यांनी कार्यवाह केलं आहे, म्हणजे याचं बोलणं तरी कमी होईल. तर सांगायचं असं की माधवरावांचा समर्थ वारसा आमचा सुहास बनगे हाही चालवत आहे. आज त्यांनी इथे वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे, हे काढून त्याने माधवरावांप्रती जो आदर व्यक्त केला आहे आणि आम्हालाही संधी दिली आहे आणि त्यांचं जे ऋण फेडलं आहे. तर आता आपण हे जे दिवस आहेत पितृपक्ष, या पितृपक्षामध्ये आपण वडिलांसाठी भरणी श्राद्ध करतो, तिथीने श्राद्ध करतो. तर सर्वात चांगलं श्राद्ध म्हणजे जे आज सुहास बनगेंनी केलं आहे, हे सर्वात चांगलं श्राद्ध आहे असं मी म्हणतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण जो चांगला वक्ता असतो तो खूप कमी बोलतो आणि मला असं वाटतं माझी पण गणना त्याच्यात व्हावी, म्हणून मी कमी बोलून माझं भाषण थांबवतो. माननीय दिलीपजी काळोखे आत्ता नुकतेच आलेत, स्वागत सर. शाहीर मावळे आत्ता उपस्थित झालेत, तुमचंही स्वागत. धन्यवाद अनिलजी. आत्ता त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे पितृ पंधरवडा चालू आहे. पितृऋण सर्वांसमोर आणण्याकरता अत्यंत स्पष्ट वक्ते, परखड आणि अभ्यासू असणारे माधवरावजी यांच्या एकूण कार्याचं आपल्यासमोर आणून न बोलता, आत्ताच सर म्हणाले की जास्त बोलू नये म्हणून त्यांना हे केलं आहे, न बोलता असं वागा हे सांगण्याकरता आपल्यासमोर सुहासजींनी हे काही सोहळा केलेला आहे, त्याच्याकरता खरंच हॅट्स ऑफ. आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंदजी भोई, कर्तृत्ववान असे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचा परिचय करून देण्याकरता पुण्याच्या शाखेच्या ज्येष्ठ महिला उपप्रमुख सुवर्णा रिसबुड यांना मी आमंत्रित करते. प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई एक बहुआयामी व्यक्तिमत्व. प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई MS ENT हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात भरीव योगदान केलं आहे. ते भोई प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष आणि विघ्नहर्ता न्यास पुणे पोलीसचे विश्वस्त आहेत. भारत सरकारतर्फे राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित झालेले डॉक्टर भोई महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय युवा धोरण समितीचेही मानद सदस्य आहेत. डॉक्टर भोई यांच्या कार्याची एक झलक त्यांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये दिसते. 2 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील खर्चाला फाटा देत अर्धापूर, नांदेड येथील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी बंगला बांधून दिला. या संवेदनशील कार्याची दखल घेत शासनाने त्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. गेल्या 8 वर्षांपासून ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील 21 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणासाठी मदत करत आहेत. या व्यतिरिक्त कारागृहातून बाहेर पडणाऱ्या कैद्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून त्यांनी प्रेरणापथ हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी आत्तापर्यंत 22 कैद्यांना स्वतःचे दुकान सुरू करण्यास मदत केली आहे, ज्यामुळे त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले आहे. कैद्यांच्या मुलांना गुन्हेगार न बनवता डॉक्टर, इंजिनियर किंवा प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता त्यांनी या मुलांचेही शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे, डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. वैद्यकीय आणि डॉक्टर भोई केवळ एक समाजसेवक नाहीत, तर एक यशस्वी वैद्यकीय, व्यावसायिक व प्रशासकीय सल्लागार देखील आहेत. थायलंड, बँकॉक येथे तोंडाचा कर्करोग आणि तंबाखू या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला सर्वोत्कृष्ट शोधनिबंध म्हणून गौरवण्यात आले आहे. या शोधनिबंधातील सूचनांचा समावेश जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका येथील उपचार पद्धतीमध्ये करण्यात आला आहे.
त्यांनी मेलो व्हॉइस नावाचे आवाजावर काम करणारे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे, ज्याचे पेटंटही दाखल झाले आहे. गायकांसाठी आणि अभिनेत्यांसाठी लिहिलेल्या व्हॉइस केअर फॉर सिंगर्स या पुस्तकाचे प्रकाशन जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, हरिहरन, सुरेश वाडकर, संगीतकार प्यारेलालजी आणि आनंदजी यांच्या हस्ते झाले आहे. अनेक बॉलिवूड गायक आजही या औषध आणि पुस्तकांचा वापर करतात. त्यांनी भारत सरकारच्या केंद्रीय नियोजन आयोगातील क्रीडा युवक कल्याण समितीमध्ये माननीय पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या तज्ज्ञ समितीमध्ये 4 वर्ष काम केलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विजन इंडिया 2020 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात त्यांनी 6 वर्ष समन्वयक म्हणून मार्गदर्शन केले आहे. त्याशिवाय कोविड काळात महाराष्ट्र शासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्यातील समन्वय समितीचे प्रमुख समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. डॉक्टर भोई यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये 2002 सालचा भारत सरकारतर्फे राष्ट्रीय युवा पुरस्कार, 2013 साली महाराष्ट्र शासनातर्फे राज्य युवा पुरस्कार आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार यांचाही समावेश यात आहे. या व्यतिरिक्त त्यांना झी मराठी अनन्य सन्मान पुरस्कार आणि मोरया गोसावी पुरस्कार चिंचवड देवस्थानतर्फेही देण्यात आला. त्यांना आत्तापर्यंत एकूण 51 सन्मान मिळाले आहेत, जे त्यांच्या कार्याची व्यापकता दर्शवतात. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद सुवर्णाताई. 51 पुरस्कार मिळवणारे, आजच्या कार्यक्रमाला अगदी शोभेसे, योग्य असे व्यासपीठावरील सर्वात तरुण आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर मिलिंद भोई, आम्हाला आज आपण वेळ दिलात आणि आपण इथे उपस्थित आहात आणि आपल्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत, याचा मला खूप अभिमान वाटतोय. तत्पूर्वी आमची ही मराठी पुण्याची जी शाखा आहे त्याचे मान्यवर आपला सत्कार करू इच्छितात. मान्यवरांनी कृपया सरांचा सत्कार करावा, सरांनी तो स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. धन्यवाद सर. आपण सरांना जे मानपत्र दिलं आहे आणि आपल्या पुढच्या मान्यवरांना जे मानपत्र देणार आहोत ते काय आहे, कारण इतक्या लांबून दिसत नाही, मला चष्मा लावून सुद्धा दिसत नाही, तर मी सुजाताताई मवाळ यांना विनंती करते, त्या कार्यकारिणी सदस्य आहेत, त्यांनी या सभासद सन्मानपत्राचं कृपया वाचन करावं. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्र. सन्मानपत्र स्वर्गीय माधवराव भणगे स्मृती दीपस्तंभ. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्र. सन्मानपत्र स्वर्गीय माधवराव भणगे स्मृती दीपस्तंभ पुरस्कार. सन्माननीय सस्नेह नमस्कार. विद्येचा अधिपती श्री गणराय आणि सरस्वती मातेस वंदन करून आजच्या शुभदिनी स्वर्गीय माधवराव पांडुरंग भणगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपणास सन्मानपत्र अर्पण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्या अनुषंगाने आपलं मनापासून अभिनंदन. स्वर्गीय माधवराव भणगे हे विक्रीकर विभागातून 1997 साली निवृत्तीनंतर तहहयात करसल्लागार म्हणून जनसामान्यांच्या आर्थिक नियोजनाची घडी बसवत होते. त्यांनी नीट बसवली. पंचवटी कंझ्युमर सोसायटी अध्यक्ष, शुक्ल यजुर्वेद संस्थेचे उपाध्यक्ष,
यजुर्वार्ता मुखपत्राचे संपादक, नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक पदाची धुरा सांभाळून पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तसेच विविध संस्थांचे निवडणूक अधिकारी पद भूषवून स्वकर्तृत्वानं दातृत्वशील वृत्तीनं त्यांनी नेतृत्वाची मोहोर उमटवली. त्यांच्या स्मरणार्थ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 1974 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या पुणे केंद्राची स्थापना झाली. तेव्हापासून आस्थागायत अखंडितपणे सातत्याने नवनवीन अभिनव उपक्रम राबवण्यात आपलं केंद्र अग्रेसर आहे. तथापि आपल्या शिक्षण, संशोधन, अभ्यास, अनुभवाचा उद्योजकतेचा समाजाला नेहमीच उपयोग होत असतो. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आपणही नेहमीच तन, मन, धन अर्पण करून सदैव हस्ते शक्य ते सहकार्य करतही असता. मुख्यतः समाजहितासाठी झटणाऱ्या आपल्यासारख्या हितचिंतकांमुळेच आजवर संस्थेचे सर्वच उपक्रम दिमाखात संपन्न होत आहेत. मात्र प्रसिद्धीपासून कैक योजने दूर पडद्यामागे राहून अव्याहतपणे आपण जे शक्यतो सेवा कार्य करत आहात त्याबद्दल संस्था आपली सदैव ऋणी आहे. वास्तविक कोणतीही अपेक्षा न ठेवता कोण कोणाला मदत करतो यावर विश्वास बसू नये अशा प्रतिकूल काळात आपलं योगदान विशेष कौतुकास्पद, आनंददायी, प्रेरणादायी असे स्पृहणीयच आहे. खरं तर समाज संस्थांना नावारूपाला आणण्यात आपल्या पूर्वसुरींनी आजवर अतोनात कष्ट घेतले आहेत याची आम्हाला जाणीव असून आज कृतज्ञतेच्या भावनेतून संस्थेतर्फे आपल्याला गौरवण्यात येत आहे. त्याबद्दल आपल्या सत्कार्याला शतशः प्रणाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच पुढील वाटचालीसाठी आपल्याला निरामय आरोग्य लाभो ही ईश्वरश्रेणी मनोभावे प्रार्थना. आपल्या परिवारासही खूप साऱ्या शुभेच्छा. आपले विनीत ॲडव्होकेट अविनाश भिडे, अध्यक्ष मध्यवर्ती संस्था, श्रीयुत अनिल देशपांडे, कार्याध्यक्ष मध्यवर्ती संस्था, ॲडव्होकेट सुहास बनगे, कार्यवाह मध्यवर्ती संस्था, विश्वनाथ भालेराव, कार्यवाह पुणे केंद्र आणि मकरंद मानकेकर, केंद्रप्रमुख पुणे केंद्र. शब्दांकन राजू पाटसकर. धन्यवाद. आपण प्रथम मान्यवर व्यक्तींचा सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरील प्रमुख अतिथी आणि मान्यवर हे सत्कार करतील. कृपया मी एक एक नावं घेते, त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. मी या क्रमाने नावं वाचणार आहे. पुरुषोत्तम काशीकर, श्रीमती रोहिणी जोशी, अश्विनीताई गानू, दीपकचे तर्फे कुटुंबीय स्वीकारतील. तेजस देवधर यांचेही कुटुंबीय स्वीकारतील. मंदार रांजेकर कुटुंबीय स्वीकारतील. सोमनाथ पाटसकर, अभिषेक खेडकर. सर्वप्रथम मी आमंत्रित करते पुरुषोत्तम काशीकर यांना. सर प्लीज स्टेजवर या. पुरुषोत्तम काशीकर गेल्या अनेक वर्षांपासून पुणे केंद्राचे सदस्य आहेत. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे माध्यमातून सतत कार्यरत असतात. नवीन नवीन उपक्रम आणून त्याची ते पूर्तता करतात. सध्या त्यांचे वय 86 असून तरुणाला लाजवतील असा उत्साह त्यांचे जवळ आहे. व्यवसायाने आर्किटेक्ट असून अजूनही व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. यांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. चंद्रकांत जोशी यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे नैतिक पाठिंबा आणि हातभार रोहिणीताईंनी लावलेला आहे. आज त्यांचा लेख त्यांच्यातर्फे हा सत्कार स्वीकारतोय. धन्यवाद.
स्वर्गीय अनिल गानू यांना सन्मानपत्र देण्याचं खूप आधीपासून आमचं ठरलं होतं, पण आज आपल्यात ते नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांना देवाज्ञा झाली. मी अश्विनी अनिल गानू यांना विनंती करते की त्यांच्याकरता हा सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. पुण्यातील अनेक ब्राह्मण संस्थांचे प्रमुख आधारस्तंभ स्वर्गीय अनिल गानू. काश्मीरमधील सैनिकांसाठी सतत मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. दापोली येथील बुरुंडी गावी भगवान परशुराम यांचा भव्य पुतळा आणि स्मारक स्वखर्चाने त्यांनी उभारलेला आहे. बाजीराव प्रतिष्ठान माध्यमातून एनडीए येथे भव्य पुतळा उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अश्विनीताई आणि अनिल गानू हे दोघंही समाजाकरता, सैनिकांकरता, भारताकरता जे काही कार्य करतायत त्यांना त्रिवार वंदन. दीपकजी दाते यांना मी विनंती करते. 100 वर्ष पूर्ण केलेल्या दातव मांडव कंपनीचे 3ऱ्या पिढीतील दीपकजी दाते. सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात दाते मांडववाल्यांचा मोलाचा वाटा आहे. भरतनाट्य मंदिरची सुरुवात दाते मांडववाल्यांनी मांडव घालून केली आणि मग आता आपण जे भरतनाट्य मंदिरामध्ये प्रयोग बघतो ते आहेत. कृषी प्रदर्शने, औद्योगिक प्रदर्शने, राष्ट्रीय पातळीवरच्या खेळांकरता दाते मांडववाले आपल्याला सगळीकडे दिसतात. 1982च्या एअर शो करता सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मांडव घालणं, गॅलरी उभारण्याचं काम यांच्याकडे होतं. सढळ हाताने मदत करण्याची परंपरा आजही कायम आहे. धन्यवाद दीपकजी. यानंतर येत आहेत मनोहर नागेश भांडारकर. वय वर्ष 70. पुणे केंद्र कार्यकारिणी म्हणून कार्यकारिणीमध्ये अनेक वर्ष कार्यरत होते. सध्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सदस्य आहेत आणि या माध्यमातून अनेक यशस्वी उपक्रम यांनी घेतले आहेत. त्यांच्या दातृत्वाच्या संस्थेला कायम लाभ झाला आहे. फार्मास्युटिकल व्यवसायात अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. धन्यवाद मनोहरजी. यानंतर येत आहेत सुबोध विठ्ठल पारगावकर. डेक्कन एज्युकेशन सोसायटी BMCC कॉलेजमधून रजिस्ट्रार म्हणून कार्यरत होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. ते अत्यंत उत्कृष्ट कवी आहेत. आज पावेतो अनेक स्वरचित कविता संग्रह त्यांनी केले आहेत. धन्यवाद सुबोधजी. यानंतर येत आहेत सौ अनघा नारायण जोशी. BCom पोस्ट ऑफ टेलिग्राम डिपार्टमेंटमध्ये 10 वर्ष यांनी सर्व्हिस केली. 2001 पासून अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र पुणे येथे सदस्य, महिला प्रमुख, कोषाध्यक्ष, मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत. 2022 पासून आजही त्या कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
धन्यवाद अनघाताई. यानंतर मी आमंत्रित करते अनिल प्रभाकर शिदोरे. एमकॉम बँक ऑफ बडोदामध्ये 36 वर्ष नोकरी केली. कसबा गणपती सामाजिक संस्था त्यामध्ये ट्रस्टी आहेत. सरस्वती मंदिर संस्थेमध्ये व्हाईस चेअरमन आहेत. बँकेचे सूर्य अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेला आहे. मध्यवर्ती नाशिक कार्यकारिणी सदस्य, पुणे सार्वजनिक सभेचे कार्याध्यक्ष पदावर ते आजही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. यानंतर येत आहेत गौरीश माधव नेर्लेकर, तरुण सत्कारार्थी. IT क्षेत्रामध्ये कार्यरत असूनही वेळात वेळ काढून ट्रेकिंग गड किल्ल्यावर भटकंतीची आवड याने जोपासली आहे. कळसुबाई, साल्हेर, हरिहर, तोरणा, रायगड, वासोटा यावर हे किल्ले त्यांनी सर केलेले आहेत. यांचं विशेष म्हणजे जे थोडे दुर्लक्षित, सगळ्यांना माहीत नाहीत अशा किल्ल्यांवर जाऊन त्याची माहिती मठामध्ये त्यांनी प्रसिद्ध केली आहे लेखाद्वारे. जीवधन, पाबरगड, गोरखगड, कुर्डुगड, विजयगड, सिद्धगड, गणपतीगड या किल्ल्यांचं वर्णन आपण जरूर वाचा. इतकंच नव्हे तर ते इतिहासप्रेमी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. रक्तदान शिबिरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सतत सुरू आहे आणि आपल्या सगळ्या ह्या सामाजिक कार्याची धुरा आपले तरुण सत्कारार्थी नेत आहेत हे बघून मला खूप आनंद होतोय. यानंतर येते मुक्तल सुहास मवाळ. आत्ता आईला मदत केलेली आपण पाहिलीच. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये 25 वर्षापेक्षा अधिक काळ व्यापक अनुभव यांना आहे. संकल्पना, विकास, पटकथालेखन, दिग्दर्शन, चित्रपट, व्हिडिओ निर्मिती, 2D आणि 3Dचे ॲनिमेशन. 2010 मध्ये उन्मत्त क्रिएशन संस्थेची स्थापना. संस्थेच्या माजी उपाध्यक्षा आणि सध्याच्या सदस्य सुजात्या मवाळ यांच्या त्या कन्या आहेत. आईचं काम फार मोठ्या वेगाने मीडियाद्वारे त्या पुढे नेत आहेत. यानंतर जयश्री देशपांडे यांच्यातर्फे त्यांचे कुटुंबीय स्वीकारतील. ओ सॉरी, या जयश्रीताई. संसार आणि नोकरी यांचा व्यवस्थित मेळ घालून जयश्री देशपांडे संसार आणि नोकरी यांच्या व्यवस्थित मेळ घालून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हस्तलिखित स्वरूपात यांनी लिहिली आहे. अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या असून समाजासाठी कार्यशील आहेत. संयोजकांचा आयोजकांचा याच्यात काही भाग नाहीये, ती माझी गडबड आहे. तेजस राजेंद्र देवधर. आपण नमस्कार, मी तेजस राजेंद्र देवधरचे वडील आहे. राजेंद्र दत्तात्रय देवधर तो माझा धाकटा मुलगा आहे. आज तो आपले हिंदी डायरेक्टर जे आहेत विशाल भारद्वाज त्यांच्यावर आज तो सिंगापूरला शोमध्ये गेलेला आहे. हे कर्तृत्व त्याचं आहे, हे सगळं कर्तृत्व त्याचं आहे. मी आपला नामकरण त्याचा स्वीकारतो आणि त्याला आमच्या घरीच त्याला मी
अशा पद्धतीनेच परत त्याचा सत्कार आम्ही घरी करणार आहोत. धन्यवाद. क्या बात है. हा जो तेजस आहे राजेंद्र सरांचा लेख, तो युवा कलाकार मोठमोठ्या सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रमांना लाईट इफेक्टचे काम अनेक वर्ष तो करतोय. या माध्यमातून अनेक परदेशी दौरे, आत्ता सुद्धा तो परदेश दौऱ्यावर आहे आणि सतत त्यांचं काम चालू आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या कार्यक्रमाशी ते त्यांचे कलागुणांमुळे जोडले गेले आहेत. राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या कामाचं विशेष कौतुक केलेलं आहे. संस्थेचे शैक्षणिक प्रमुख आत्ता आपल्या समोर आहेत, तेजसचे बाबा राजेंद्र देवधर यांचे हे चिरंजीव. धन्यवाद. मंदार भालचंद्र रांजेकर यांचे कुटुंबीय सत्कार स्वीकारतील. मंदार रांजेकर हे अध्यक्ष संचालक राष्ट्रीय कला अकादमीचे. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य, 2007 पासून माधुरीताई मिसाळ यांचा स्वीय सहाय्यक म्हणून ते काम करतात. पुणे शहरातील बेवार, हे फार मोठं आणि हॅट्स ऑफ असणारं काम आहे त्यांचं. पुणे शहरातील बेवारस मृतदेहांचे अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन, स्मशानभूमी सेवकांचे सत्कार हे मंदार रांजेकर प्रतिवर्षी करतात. अनेक संस्थांना सर्व प्रकारचे सहाय्य त्यांच्याकडनं असतं. सोमनाथ पाटसकर वयाच्या 14व्या वर्षापासून सामाजिक कार्यात सरमग्न आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यांनी केलेत. 1983 पासून विविध वृत्तपत्रे मासिकामध्ये लेखन, पर्यावरण क्षेत्रामध्ये बहुमूल्य कामगिरी, विविध मंडळे तसेच ब्राह्मण संस्था यांचे सन्मानपत्राचे बिनचूक लेखन सर करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजवर 36 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे, हे यांचं विशेष. अभिषेक खेडकर, त्यांचे कुटुंबीय स्वीकार आज आले नाही. त्यांचे कुटुंबीय स्वीकार, मी त्यांची माहिती फक्त सांगते. आज त्यांच्यापैकी कोणी नसेल तर आम्ही तो पोचवू त्यांच्यापर्यंत. संस्थेचे युवा सदस्य म्हणून अनेक वर्ष अभिषेक खेडकर कार्यरत होते. सध्या नाट्य आणि कला क्षेत्र तसेच सध्या सुरू असलेली, ते का आले नाहीत त्याचं कारण तुम्हाला कळेल, कदाचित त्यामध्ये ते मग्न असतील. सध्या सुरू असलेली श्री स्वामी समर्थ आणि तुळजाभवानी मालिकेमध्ये दत्त महाराज, नृसिंह सरस्वती, श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नारद मुनी या भूमिकेमध्ये ते दिसतात. तिकडे नक्की बघा. सुरुवातीपासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. असे हे अभिषेक खेडकर, त्यांचा सन्मान आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचवू. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण व्यक्तींचा सन्मान जसा केला तसा, सर 1-2 मिनटं बसा. व्यक्तींचा सन्मान जसा की थोडा ब्रेक के बाद पुन्हा, तसा आपण संस्थांचाही सन्मान करणार आहोत. आणि या संस्थांकरता जे मानपत्र लिहिलेलं आहे, सन्मानपत्र लिहिलेलं आहे, पुन्हा एकदा मी आमंत्रित करते सुजाताताईंना. त्या संस्थेला जे आपण मानपत्र देणार आहोत त्या सन्मानपत्राचं त्या वाचन करतील. नमस्कार. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्र. सन्मानपत्र स्वर्गीय माधवराव बनगे
स्मृती दीपस्तंभ पुरस्कार. सन्माननीय सस्नेह नमस्कार. विद्येचा अधिपती श्री गणराय व सरस्वती मातेस वंदन करून आजच्या शुभदिनी आपल्या संस्थेत स्वर्गीय माधवराव पांडुरंग भणगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्या अनुषंगाने आपल्या संस्थेतील सर्व आजी माजी व सेवाभावी पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. स्वर्गीय माधवराव भणगे हे विक्रीकर विभागातून 1997 साली निवृत्त झाले. नंतर तह हयात कर सल्लागार म्हणून जनसामान्यांच्या आर्थिक नियोजनाची घडी त्यांनी बसवली. पंचवटी कंझ्युमर सोसायटी अध्यक्ष, शुक्ल यजुर्वेद संस्थेचे उपाध्यक्ष, यजुर्वार्ता मुखपत्राचे संपादक, नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक पदाची धुरा सांभाळून पेन्शनर्स असोसिएशनचे अनेक वर्ष अध्यक्ष तसेच विविध संस्थांचे निवडणूक अधिकारी पद भूषवून स्वकर्तृत्वाने दातृत्वशील वृत्तीने नेतृत्वाची मोहर त्यांनी उमटवली. त्यांच्या स्मरणार्थ या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 1974 विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आमच्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राची स्थापना झाली. वास्तविक आपल्या संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सत्कार्याचा समाजाला नेहमीच उपयोग होत असतो. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आपली संस्था नेहमीच तन मन धन अर्पण करून सतत कार्यरत असते. मुख्यतः समाजहितासाठी झटणाऱ्या आपल्यासारख्या सेवाभावी संस्थांचं योगदान विशेष कौतुकास्पद, आनंददायी, प्रेरणादायी असं स्मरणीयच आहे. खरं तर संस्थांना नावारूपाला आणण्यात आपल्या पूर्वसुरींनी आजवर अतोनात कष्ट घेतले आहेत याची आम्हाला जाणीव असून आज कृतज्ञतेच्या भावनेतून आमच्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने आपल्या संस्थेस गौरवण्यात येत असल्याने या सन्मान सोहळ्याचीच खरं तर उंची वाढली आहे. या पुढील काळातही आमच्या संस्थेची आपला असा स्नेह वृद्धिंगत हो आणि असेच रचनात्मक, विधायक, लोकोपयोगी सत्कार्य आपल्या संस्थेकडून सातत्याने घडत राहो अशी गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना. तसेच संस्थेच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपले विनीत ॲडव्होकेट अविनाश भिडे, अध्यक्ष मध्यवर्ती संस्था, अनिल देशपांडे, कार्याध्यक्ष मध्यवर्ती संस्था, ॲडव्होकेट सुहास भणगे, कार्यवाह मध्यवर्ती संस्था, विश्वनाथ भालेराव, कार्यवाह पुणे केंद्र, मकरंद मानकीकर केंद्र प्रमुख पुणे केंद्र, शब्दांकन राजीव पाटसकर. धन्यवाद. धन्यवाद ताई. संस्था एखादी चालवणं, आत्ताच आपण मगाशी बघितलं की नाशिकची संस्था 53 वर्ष पूर्ण झाली आहेत, पुण्याची संस्था पाठोपाठ 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. संस्था चालवणं ही काही खायची गोष्ट नाही महाराजा. हे करत असताना अनेक हात, अनेक व्यक्ती आपल्या पाठीशी असल्याशिवाय हे घडत नाही. पुण्यातल्या अतिशय उत्तम जुन्या संस्था ज्या आहेत त्यांचा आपण आमच्या संस्थेच्या वतीने थोडासा सन्मान करूया असं आयोजकांनी ठरवलं. या संस्था पुढे अशा असतील, या क्रमाने असतील. पुणे वेद पाठशाळा, ज्या मुलांनी, ज्या शाळेत शिकत असलेल्या छोट्या मुलांनी ऋग्वेदातले, सामवेदातले अत्यंत छान ऋचा सुस्पष्टपणे आपल्या समोर सादर करून एक झलक संस्थेची आपल्याला सादर केली होती. पाठोपाठ आहेत देवदेवेश्वर संस्थान, हरिकीर्तनोत्तेजक सभा आणि द महाराष्ट्र एक्झिक्युटर ट्रस्टी कंपनी या संस्थांचा आपण सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम पुणे वेद पाठ शाळा, मी
त्यातील मान्यवरांना सत्कार स्वीकारण्याकरता पुढे येण्याची, व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि मान्यवरांना आणि प्रमुख अतिथींना विनंती करते की या संस्थेचा सत्कार आपण करावा. पुढे 39 वर्षांची परंपरा, वेद अध्ययनासोबत शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना ही संस्था देते. सध्या 40 ते 45 विद्यार्थी या पाठशालेमध्ये शिक्षण घेत असून 4ही वेद शिकवणारी ही संस्था आहे. सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद यातल्या काही ऋचा या छोट्या मुलांनी आपल्यासमोर आत्ताच सादर केल्या. हा खरंच सन्मान आहे ना. ही छोटी मुलं शिकतायत त्या वेद पाठशाळेचा, 144 वर्षांची परंपरा असणाऱ्या या संस्थेचा आपण सन्मान करतोय. पंचवीस नोव्हेंबर 1883 रोजी याची स्थापना झाली आहे. करा हिशोब, किती वर्ष जुनी संस्था आहे. 25 नोव्हेंबर 1883. काही वामन शास्त्री केमकर यांनी या संस्थेची स्थापना केली. कीर्तन, प्रवचन, पुराण, संगीत इत्यादी विषयांचे अध्यापन करून विद्यार्थी घडवणं हे या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. दर मे महिन्यामध्ये सामुदायिक मौजी बंधनाचा उपक्रम ही संस्था राबवते. या संस्थेमध्ये वाचनाची आवड आपली कमी झाली आहे, पण तरुण मुलांनी जरूर याचा लाभ घ्या. आम्ही कधी कधी जाऊन घेऊ. 350 ग्रंथ उपलब्ध यामध्ये आहेत. शाहीर सर उपस्थित आहेत. भारतीय संस्कृतीची परंपरा पुढे नेणारी ही संस्था आहे. कीर्तन, पुराण, संगीत, देवदेवेश्वर संस्था. उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती, कृपया व्यासपीठावर या. किती जुनी ते तुम्ही मांडायचंय. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1749 मध्ये देवदेवेश्वर संस्थेची स्थापना केली. इसवी सन 1818 मध्ये संस्थानाचा कारभार कलेक्टर आणि 6 विश्वस्तांकडे सोपवला गेला. या संस्थानाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये 8 मंदिरे येतात. सारसबाग आणि मृत्युंजयेश्वर मंदिर हे त्यापैकी एक आहेत. इतकी जुनी संस्था यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होतोय. मोरया. पुण्यामधली ही देवळं आपण नक्की बघितली असतील. पुन्हा एकदा या संस्थेचे पदाधिकारी आपल्या समोर आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांना भेट देऊया. त्यांचं कार्य खूपच मोठं आहे. महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी कंपनी, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत या संस्थेचे पदाधिकारी कृपया व्यासपीठावर या. महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी कंपनी यांचा सत्कार होतोय. सगळ्यात तरुण मंडळी समोर आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत केली जाते. गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. इच्छापत्र कमीत कमी खर्चात
आणि खात्रीशीररित्या या संस्थेतर्फे करून देण्यात येतं. महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी कंपनी. यानंतर सभासद आणि संस्था यांच्याकरता मी 2 मान्यवरांना इथे बोलवणार आहे. पहिले आहेत देणगी प्रमुख श्रीकांतजी जोशी, ते आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर येतील अध्यक्ष वेद पाठशाळा अरुण वझे. प्रथम मी बोलवते श्रीकांत जोशी, सभासद. आज संस्थेतर्फे माझ्या आईचा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी प्रथमतः संस्थेचे मनापासून आभार मानतो. आणि चंद्रकांत जोशी यांचं अखिल ब्राह्मण मध्यवर्ती, आज नाशिकचे पण लोक आहेत, त्यांचं एकदम घट्ट नातं होतं. 84-85 साली बिल्डिंग बांधली तेव्हा माझे वडील टेल्कोमध्ये आपण आपल्या पुण्यात काम करत होते. तर ते संध्याकाळी 4 वाजता टाटा मोटर सुटली की ॲशियाडनी जायचे, 10:30 नाशिकला पोचवून दुसऱ्याशी पूर्ण बांधकामाचं नियोजन करून गुरुवारी रात्रीच निघायचे आणि पहाटे 5 वाजता परत टाटा मोटर्समध्ये जायचे. असे सलग त्यांनी 2-3 वर्ष करून ती बिल्डिंग बांधली. आणि त्यावेळेस आमची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या आईने जसं पुण्यातलं काम बघितलं, मी पुण्यामध्ये जेव्हा अखिल ब्राह्मणचे तेव्हा ते पदाधिकारी होते तेव्हा काम केलं, तसंच अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये जेव्हा त्यांनी काम केलं त्यावेळेस त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि घराकडे पूर्ण लक्ष दिलं. तर त्याबद्दल आज तिचा सन्मान पहिल्यांदा म्हणजे वडिलांचं बघितलं तर वडिलांना खूप सत्कार त्यांचे झाले किंवा खूप मान सन्मान त्यांना पुण्यात मिळाला, पण आईला मिळालेला पहिला सन्मान आहे, त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. वेद पाठशाळा अरुणजी वझे, कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री वेदपुरुषाय नमः. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्य अतिथी ज्यांच्यातर्फे आम्हाला वेदपाठशाळेसाठी जो सन्मान स्वीकारला ते सर्व पदाधिकारी आणि आमचे वेदपाठशाळेचे सहकारी, अध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि संस्थेच्या सर्व जे विभाग आहेत त्यामध्ये काम करणारे आणि उपस्थित सर्वांना संस्थेतर्फे मी हा जो संस्थेचा सत्कार आहे किंवा सन्मान आहे, ज्याच्यामध्ये ही संस्था गेले 144 वर्ष अव्याहतपणे वेदाचं अध्यापन करत आहे आणि विशेष करून लोकमान्य टिळकांचा अभिप्राय या संस्थेला आहे, न्यायमूर्ती रानडेंचा आहे, धुंग विनोद न्यायरत्न जे होते त्यांचाही अभिप्राय या संस्थेला 1920 किंवा त्याच्या आसपास याच्यात मिळालेला आहे. आणि ही संस्था जी आहे ती लोकाश्रयावर केवळ चाललेली आहे. लोकांचा म्हणजे संस्थेचा वैयक्तिक असा कुठलाही व्यवसाय किंवा उपक्रम असं काही नाही आहे. आणि विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे ते निःशुल्कपणे सर्व सेवा, सर्व प्रकारची जी काही शैक्षणिक आहे, भोजनाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, ही सर्व संस्थेतर्फे केली जाते. आणि संस्थेला स्वतःची जी इमारत आहे संस्थेची 101 वर्षापूर्वी आनंदाश्रमाकडून जागा विकत घेऊन त्यावेळेचा जुना जो वाडा होता त्याचं नूतनीकरण नवीन इमारतीत 3 मजले आणि तळमजला अशा प्रकारचं तिथे एक हनुमंताचं मंदिर आहे, जुनं स्वयंभू आहे. आणि अशी भव्य इमारत जी संस्थेची आहे ती 2009 साली पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर 2 वेदांचा अभ्यास चालू होता, ऋग्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. त्याच्यामध्ये आता शुक्ल यजुर्वेद आणि सामवेद या अजून 2 वेदांचा अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे. गेले 6 वर्षापासून सामवेदाचा अभ्यास सुरू केला आहे आणि 4 वर्षापूर्वीपासून शुक्ल यजुर्वेदाचा अभ्यास सुरू केला आहे. ती आमची शुक्ल यजुर्वेदाची शाखा सासवड दिवे घाट चढून गेल्यानंतर दिवे या गावामध्ये राम मंदिर आहे त्या ठिकाणी ती शाखा आहे. आणि अशा प्रकारच्या वेद, शास्त्र आणि पुराण या सगळ्या धार्मिक किंवा आध्यात्मिक या विषयाअंतर्गत येणारे जे विषय आहेत त्या सर्व विषयांचा या ठिकाणी अध्यापन व्हावं अशा संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.
आणि संस्थेचं हे कार्य जे आहे, आमचे पदाधिकारी आहेत कोणताही लाभ न घेता हे निस्पृहपणे कार्य करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाला उत्तम पुरोहित देणं आणि समाजाला उत्तम वैदिक देणं हे या संस्थेचं प्रमुख कार्य आहे. आणि संस्थेचं कार्य अजूनही वृद्धिंगत व्हावं आणि ते लोकाश्रयावर होत आहे. आणि अशा काही संस्थांनी स्फूर्तिदायक सन्मानाचा जो भाग असतो त्याच्यामध्ये संस्थेचं पुढचं कार्य करण्याकरता अजून नवीन पुढची पिढी या ठिकाणी यावी आणि अनेक पिढ्या घडाव्यात ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि संस्थेला अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे आभार मी आमच्या पुणे वेदपाठ शाळेचे मारतो आणि माझे शब्द थांबवतो. गुरुजींनी त्यांच्या पाठशाळेत सांगितलं पण तो चालू आहे ना. तर मी आज स्वर्गीय माधवराव बनगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना 5,000ची छोटीशी मदत धन्यवाद. भाविक मोठी देणगी आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद सर. आपला कार्यक्रम आता अगदी थोडा शिल्लक आहे, शेवटाकडे आपण निघालो आहोत. तत्पूर्वी एक सूचना. आता शेवटी जे आभार प्रदर्शनानंतर पसायदान होईल त्याच्यानंतर ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी सन्मानचिन्ह पगडी वगैरे घालून स्टेजवर सगळ्यांचा एक फोटो आम्हाला हवा आहे. जाण्याची घाई करू नका. आणि जे उर्वरित लोक आहेत त्यांनी अल्पोपहार आधी घेतला तरी चालेल, अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. मकरंदजी माणकीकर यांना मी विनंती करते की पुणे केंद्र प्रमुखांचे मनोगत त्यांनी व्यक्त करावं. आणि माझ्यासमोर आज फार मोठमोठ्या व्यक्ती बसलेल्या आहेत, पण पुणे केंद्राचा केंद्र प्रमुख या नात्याने मला काहीतरी थोडंसं 1-2 शब्द तर 100% बोलायलाच पाहिजेत. नाही बोलले तर मी हक्काने मागून घेऊन बोलणार, हे निश्चित. आज खरोखर म्हणजे मला इतका आनंद होतोय की माझं भाग्य आहे की मध्यवर्तीचं 50वं वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि पुणे केंद्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष, एकाच संस्थेची अशी 2 सुवर्ण महोत्सवी वर्ष आज माझ्या कारकिर्दीत मी बघितली आणि त्याच्यामध्ये माझा वाटा, त्यामध्ये मी सहभागी झालो. त्याबद्दल मी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा शतशः ऋणी आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळं माझ्या देहाच्या शेवटापर्यंत मी ह्या संस्थेचा पाईक राहणार आणि संस्थेसाठी कार्य करत राहणार. त्या ठिकाणी मी कुठल्या पदावर असू नसू, परंतु ह्या संस्थेसाठी माझ्या शेवटापर्यंत मी संस्थेसाठी काम करत राहणार. माझ्यापर्यंत जे होईल ते मी करत राहणार. आमचे प्रवीणजी कुलकर्णी जे माझे खरोखर जवळचे सगळ्यात जास्त स्नेही आहेत, म्हणजे बाकींना राग येईल ठीक आहे, पण ते आज माझ्यासाठी खूप काहीतरी तिथनं बोलतात, मी ऐकतोय, आपण नंतर बोलू. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र 51 वर्षात 2 ऑक्टोबरला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी तिथीने आणि 25 ऑक्टोबरला तारखेने असं 51 पूर्ण करून 52 वर्षात पदार्पण करणार आहे. खरोखर म्हणजे संस्था आज पुण्यामध्ये एवढं चांगलं काम करते आणि पुण्यामध्ये खूप नावाजलेल्या संस्थांमध्ये संस्थेचं नाव गेलेलं आहे. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की जेव्हा एखाद्या गोष्टीचं कौतुक कधी होतं आणि आपल्याला त्याचा अभिमान कधी वाटतो, तर प्रत्येक शहराची एक वैशिष्ट्य असतात. त्याच्यामध्ये पुण्याचं वैशिष्ट्य आहे की पुण्याच्या सदाशिव पेठेने ज्याला मान्यता देतात तो मोठा होतो. आणि खरोखर ही कौतुकाची म्हणजे हा गमतीचा भाग झाला. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या आठवड्यात आमचे उपाध्यक्ष कुंदन कुमारजी साठे, आम्ही जेव्हा असे संस्थेत गप्पा मारत बसलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पुण्यातले महाराष्ट्र चित्पावन, विशेष करून महाराष्ट्र चित्पावन संघ याचे अध्यक्ष श्रीभाऊ चितळे, ज्यांचं म्हणजे चितळे बंधू मिठावाले जगामध्ये नाव आहे, हे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी जेव्हा श्रीभाऊ चितळे
कुंदनकुमारजी साठे आणि त्यांचे 2 जण मित्र अजून असे 4 गप्पा मारत होते. त्यावेळेस श्रीभाऊंनी काढलेलं वक्तव्य आहे की पुण्यामध्ये आज अनेक ब्राह्मण संस्था आहेत, पण आत्ता पुण्यामध्ये सगळ्यात 1 नंबरला काम करणारी आणि सगळ्यात जास्त उपक्रम राबवणारी कुठली संस्था असेल तर अखिल ब्राह्मण पुणे केंद्र. हा खरोखर म्हणजे मला सार्थ अभिमान वाटतो की मी केलेल्या कामाची मला पावती मिळाली. आणि ह्याच्यामध्ये मी एकटा नाही, तर पुणे केंद्राची एकूण 55 जणांची कार्यकारिणी आहे. म्हणजे 21ची एक कार्यकारिणी, युवाची 19 जणांची कार्यकारिणी, असे 40. 6 मध्यवर्तीचे आमचे सदस्य जे आहेत पुणे केंद्राचे ते 46 आणि नुकतीच उद्योजक आघाडीचे 9 उद्योजक, असे 55 जणांची कार्यकारिणी आहे. आणि हा पण एक मला अभिमान वाटतो की आमच्या संस्थेमधलं पुणे केंद्राची सगळ्यात मोठी कार्यकारिणी ही सगळ्यात मध्यवर्तीपेक्षा सुद्धा मोठी कार्यकारिणी आहे. हा मला खूप सांगायला अभिमान वाटतो. म्हणजे गमतीचे भाग सोडा, परंतु जेव्हा श्रीभाऊ चेतनसारखा माणूस असा बोलतो म्हणजे, आणि त्याच्यामध्ये आज तुमच्यासारखे सभासद, देणगीदार आणि आज जे काही सत्कार झाले असे मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांच्यामुळे ही संस्था चालू आहे. आमची सगळी कार्यकारिणी त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करते. आणि जसं कार्यक्रमाची सुरुवात झाली ऋग्वेदातल्या ऋचा म्हणून जी झाली, जसे इतिहासामध्ये 4 वेद आहेत तसे पुणे केंद्राचे सुद्धा 4 वेद आहेत. मी त्यांना वेद समजतो. म्हणजे 4 विभाग. 4 विभाग म्हणजे ज्येष्ठ, युवा, महिला मंडळ आणि 4थं शैक्षणिक म्हणजे विद्यार्थी. हे 4 आमचे विभाग जे आहेत हे पुणे केंद्राचे 4 वेद आहेत. आणि ह्या वेदांचं जतन करण्याकरता आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत काम करत राहू. धन्यवाद. आपण ज्यांचं मनोगत ऐकायला उत्सुक आहात, द वन अँड ओनली डॉक्टर मिलिंदजी भोई, अध्यक्ष भोई प्रतिष्ठान, कृपया आपलं मनोगत व्यक्त करा. एकच गोष्ट सांगायची राहिली की पुणे केंद्रातर्फे अनेक मान्यवरांचे सत्कार केले जातात, त्यांना त्यांचा मान सन्मान केला जातो. त्यापैकी डॉक्टर भोई पण आहेत. मगाशी सांगण्यात आलं की जो कमी बोलतो तो चांगला वक्ता, हे मी माझ्या मनामध्ये फिक्स करून ठेवलं आहे. मी 5च मिनटं बोलेन, कारण समोर घड्याबरोबर वक्त्यांच्या आणि व्यासपीठेच्या समोर घड्याळ लावलं आहे. त्यामुळे वरदश्रीवाले हे पक्के पुणेकर आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. शाहीर 5 मिनटं झाले की तुम्ही टाळी वाजवा, मी या ठिकाणी बसेन. ती काही कुपन्स दिली आहेत का? अल्पोपहाराकरता कुपन्स आहेत. हो, पण श्रोत्यांना दिली आहेत, इथल्या पाहुण्यांना दिलेली नाही आहेत. ते मध्ये आले नाहीत, मी देते याची तिकडे. खूप एक चांगलं योगायोग आज या ठिकाणी आहे. मला वाटतं 20 वर्षापूर्वी या संस्थेने मला सन्मानित केलं होतं. त्याच्या आधी पण खूप ठिकाणी माझे सन्मान झाले होते, अगदी राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला होता. पण जितके फोन मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आले नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट फोन या संस्थेने सन्मान केल्यानंतर मला मिळाले. आमच्या माणकीकरांनी बोलता बोलता पुण्याचा आणि सदाशिव पेठेचा उल्लेख केला. ज्या व्यक्तीचा सन्मान पुण्यामध्ये होतो आणि पुणेकर ज्याचा सन्मान करतात, ती खरंच व्यक्ती भाग्यवान आहे. अनेक ठिकाणी टोप्या घातल्या जातात आणि पुणेकर टोप्या घालण्यामध्ये पटाईत आहेत. पगडी फार विचार करून घातली जाते. मगाशी सरांनी एक खूप भारी वाक्य उच्चारलं, ते मी इथे प्रसारमाध्यम असल्यामुळे बोलत नाही. खाजगीमध्ये मला भेटा, मी तुम्हाला सांगेल. तुमचा सन्मान झाला आणि खरं तर तो माझा सन्मान आहे की ज्या संस्थांना बघत बघत मी मोठा झालो आहे. देवदेवेश्वर संस्थान असेल, एक दिवसही असं जात नाही की त्या बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. किंवा हरिकीर्तनोत्तेजक सभा, शाहिरांकडनं खूप ऐकलं होतं या संस्थेबद्दल. वेदपाठशाळा, खूप बरं वाटलं. ते एवढी छोटी मुलं ते मस्तपैकी छान ऋचा म्हणतात. मला असं वाटतं की आम्ही किती जरी प्रगती केली तरी हे जे संस्कार आहेत याची जागा कुठलीही टेक्नॉलॉजी आणि कुठल्याही आधुनिक सुविधा घेऊ शकणार नाही. आम्ही चंद्रावर पोचलोत, आम्ही मंगळावर पोचलोत, पण आम्ही एकमेकांपासून दूर गेलेलो आहोत. आणि आजकालचं वातावरण जर तुम्ही पाहिलं तर मला वाटतं सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे, ते म्हणजे संस्कार. आणि ते संस्कार देण्याचं काम या छोट्या मुलांच्याकडं पाहून मला
खूप बरं वाटलं. ही मुलं खूप चांगले नागरिक नक्की बनतील आणि मगाशी त्यांनी सांगितलं की याच्यातनं चांगले पुरोहित आम्ही घडवणार आहोत. आजकाल समाजाला सुधारायचं जर असेल तर शिक्षकांची आणि पुरोहितांची जास्त गरज आहे, कारण त्यांचं सगळे ऐकतात. आपण जर वर्तमानपत्र उघडलं आणि चॅनल लावला तर काय शब्द ऐकायला लागतील, काय पाहायला लागेल, काय वाचायला लागेल हे मी सांगण्याची गरज नाही आहे. गालिब ने खूब कहा है, सिर्फ एक ही उल्लू काफ़ी है बर्बाद चमन करने को, यहाँ तो हर डाल पर उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्ता क्या होगा. वाजवा टाळ्या, काही प्रॉब्लेम नाही. अशी आपल्या देशाची आणि आपल्या समाजाची परिस्थिती झालेली आहे. आणि मगाशी भणगे सरांची माहिती सांगताना अनेक गोष्टी आम्हाला कळल्या. ज्या तत्परतेने, ज्या कर्तव्य कठोर भावनेने भणगे सरांनी काम उभे केलं आहे, ते जरी नाशिकचे असले तरी त्यांच्यावर संस्कार मात्र पुणेकरांचेच असावेत असा मला ठाम विश्वास आहे. कारण पुण्याबद्दल बाहेर काय बोललं जातं हे आम्ही जाणून आहोत, पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. तुम्ही चहा घेऊनच आला असाल असं आम्हाला बाहेर गेल्यानंतर ऐकायला लागतं, पण तसं नाही आहे. तुम्ही आम्हाला जरी कुपन्स दिले नसले तरी ते नंतर आम्हाला मिळणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. दुसरा योगायोग असा, अनेक माझे मित्र आहेत ज्यांच्याबरोबर मी काम केलं. आमचे पाटसकर असतील, शिदोरे साहेब असतील, मंदार रांजेकर असेल, ही सगळ्या मंडळींबरोबर मी काम केलं आणि त्यांचा सन्मान माझ्या हस्ते होतो. एका मित्राचा सन्मान मित्राच्या हस्ते व्हावा किंवा एका मित्राला मित्राचा सन्मान करायला मिळावा याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि त्या दृष्टीने मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि तुम्ही लक्षात ठेवा, पुणेकरांनी तुमचा सन्मान केला आहे आणि पुणेकरांनी तुम्हाला पगडी घातलेली आहे. त्या पगडीचा मान ठेवणं गरजेचं आहे. पगड्या खूप आहेत, पण ज्या डोक्यावरती घालावी अशी डोकी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुमचं डोकं ते पगडी घालणं योग्य आहे याबद्दल तुम्ही गणपती बाप्पाचे आभार माना. या ठिकाणी लडकत सर बसलेत, त्यांचा बाजीरावांवर खूप अभ्यास आहे. त्यांना बघून मला एक पु ल देशपांडेचं वाक्य आठवलं. पु ल असं म्हणतात की उदया आले इथे पेशवे बाळाजी बाजी, इथून उत्तरेकडे दौडले उमदे रण गाजी, धुरंधरांनी इथल्या जिंकली असंख्य समरांगणे, उभ्या भारताभूषण व्हावे असे आमचे पुणे. पुणेकरांसाठी नाशिककर टाळ्या वाजवतात, ही पण फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी असं म्हणेल की जर याचं मुख्य केंद्र नाशिक असेल तरी एक ब्रँच पुण्यामध्ये काढा आणि तुमचं मोठी मेन ब्रँच पुण्याला द्या तुम्ही. कारण विद्वत्ता ही फक्त पुण्यामध्येच आहे असं आम्ही मानतो. कारण जो पुण्यामध्ये जन्म घेतो तो विद्वान असतो, त्याशिवाय तो पुण्यात येत नाही. पुणेकर हसताना आणि टाळ्या वाजवताना पण खूप विचार करतात. हां, समोरच्या वक्त्याला दाद द्यायची की नाही याचा ते विचार करतात. बरं वाटलं मला तुम्ही एकट्याने टाळ्या वाजवले. ते विनोदी नाटक पण खूप गंभीरपणे पाहतात आणि हसायचं की नाही याचा विचार करतात आणि घरी गेल्यानंतर हसतात. त्यामुळे अशा पुण्यामध्ये तुमचा सत्कार झाला, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. मला दुसरी गोष्ट आवडली ती म्हणजे जरी ब्राह्मण मध्यवर्ती संस्था असं नाव असलं तरी तुम्ही सर्वसमावेशक काम करताय. तुम्ही इतर समाजाच्या मुलांना पण त्याच्यामध्ये घेताय. मला वाटतं की जरी आपली ओळख ही आपण जपली, ती जपायलाच पाहिजे, तरीसुद्धा काही ठिकाणी काही गोष्टींमध्ये आपण या सगळ्या जातीपातीच्या भीती मोडण्याची गरज आहे आणि ती मोडण्याची सुरुवात तुम्ही लोकांनी केली म्हणून मी तुम्हाला वंदन करतो. एकदा मी सावरकरांचं चित्र काढलं, लोकांनी मला विचारलं तुम्ही ब्राह्मण आहात का. एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलं, लोकांनी मला विचारलं तुम्ही मराठा आहात का. एकदा मी महात्मा फुलेंचं चित्र काढलं, लोकांनी मला विचारलं तुम्ही माळी आहात का. धन्यवाद देतो, सॅल्यूट करतो, कारण गेले 8 वर्ष मी वा क्या बात आहे. दाद द्यावी ती पुणेकरांनीच. गेले 20 वर्ष मी युवकांमध्ये आणि शाळेतल्या मुलांमध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा अंमली पदार्थ हा विषय माझा अभ्यासाचा आहे. आणि आता राज्य शासनाने युवा धोरण समिती जी नेमली आहे त्याच्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी मला तज्ज्ञ सल्लागार म्हणून घेतलं आहे. युवक आणि शाळेचे विद्यार्थी यांच्यासाठी काम करताना मला सगळ्यात मोठा जो प्रश्न जाणवतोय तो म्हणजे अंमली पदार्थ आणि व्यसनं. आणि त्याचा पूर्वी कॉलेजच्या मुलांमध्ये समावेश होता, पण आता ते दुर्दैवाने शालेय स्तरापर्यंत आलं आहे.
आणि आम्ही खूप त्याच्यात स्टडी करतोय की त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी या मुलांना काय करायला पाहिजे. पण मला आज इथं आल्यानंतर यांच्या रुच्या ऐकल्यानंतर असं वाटलं या सगळ्या गोष्टींना एकच उत्तर आहे, त्या म्हणजे तुमच्यासारखे शिक्षक, तुमच्यासारख्या संस्था जर समाजामध्ये तयार झाल्या तर आम्हाला ह्या विषयावर काम करण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी खूप आहे. मी जास्त बोलणार नाही, शाहीर माझ्याकडे डोळे वाटून बघतायत. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो ही भावना लक्षामध्ये ठेवून तुम्ही काम करतायत, म्हणून आज तुमचा या ठिकाणी सन्मान झाला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या संस्थेच्या वारीचा एक वारकरी म्हणून तुम्ही मला स्वीकारलं. तुमच्या सामाजिक सेवेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं, म्हणून मी स्वतःला सुदैवी समजतो. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणी झुकले डग त्यांनी ओंजळ पाणी द्यावं, आपलं श्रीमंत हृदय रीत करून भरून घ्यावं, रीत करून भरून घ्यावं. क्या बात आहे. नाही, अजून 2 ओळी आहेत. पुणेकर आहे, माईक दिलाय तुम्ही माझ्या हातात. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणी झुकले डग त्यांनी ओंजळ पाणी द्यावं, आपलं श्रीमंत हृदय रीत करून भरून घ्यावं, आभाळ एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे पाय मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. शेवटचे 2 मिनटं पण फार महत्त्वाचे आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे केंद्राने जे सहकार्य केलं त्यांची फुलाची पाकळी म्हणून शाल आणि पुष्प देऊन त्यांचा मी तर्फे सन्मान करू इच्छितो. पुणे केंद्राचे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद मानकीकर यांचा सन्मान सुनील बनगे यांनी करावा अशी मी विनंती करतो. सर धन्यवाद. धन्यवाद. तसेच पुणे केंद्राचे कार्यवाह भालेराव सर यांचा सन्मान सुनील बनगे यांनी करावा अशी मी विनंती करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला खास नाशिकहून आलेले अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे यांचा सन्मान संदीप बनगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला नाशिकहून आलेले आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष कोषाध्यक्ष श्री प्रवीणजी कुलकर्णी यांचा सन्मान संदीप कुलकर्णी यांनी करावा अशी विनंती करतो. प्रवीणजी कुलकर्णी गेले 30 वर्ष संस्थेचे निगडीत आहेत. संदीप बनगे त्यांचा सन्मान करतोय. तसेच संस्थेचे देणगीदार श्री डॉक्टर सचिन पाडेकर ज्यांना नुकताच दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सन्मान झाला, काल ते पुण्यात होते आणि आजच्या कार्यक्रमासाठी खरोखर परत नाशिकहून आले. धन्यवाद सचिनजी. डॉक्टर साहेबांचा सन्मान संदीप बनगे यांनी करावा अशी मी विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी गणा कुलकर्णी हेही नाशिकहून आले. वय 80 त्यांचा सन्मान निखिल वैद्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गेले 25 ते 30 वर्ष संस्थेशी ते संबंधित आहेत. संस्थेतील विविध पदं त्यांनी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेत केलेली आहेत. त्यांचा सन्मान निखिल वैद्य करत आहेत. तसेच नाशिकहून आलेले नाशिक केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत पारनेरकर यांचा सन्मानही निखिल वैद्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. लक्ष्मीकांतजी, नुकतीच त्यांची लायन्सच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थाचे इंदिरानगर शाखा प्रमुख केंद्र प्रमुख अभयजी उपासनी यांचा सन्मान निखिल वैद्य यांनी करावा अशी मी विनंती करतो. अभयजी यांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्या कामात त्यांची तत्परता असते, कुठल्या जिथे कमी तिथे आम्ही अशी त्यांची ख्याती आहे. त्यांचे खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. ते पुण्यात खास या कार्यक्रमासाठी आले. आमच्या संस्थेचे ॲडव्होकेट समीरजी जोशी थोडे बाजूला बसल्यामुळे लक्षात येत नव्हते. नाशिक कॉर्पोरेशनचे ते वकील आहे गेले 30 वर्ष आणि अत्यंत सचोटीने वकिली व्यवसाय करतात. समीरजी खूप खूप धन्यवाद. आपण खास या कार्यक्रमासाठी पुण्याला आलात. अत्यंत नामांकित वकील नाशिकमध्ये आहेत. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष कुंदन कुमार साठे परिचय एका ओळीत करायचा राहू ज्याला म्हणतात त्यांचे प्रेमी असा कुंदन कुमार साठे यांचा सन्मान संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आपल्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्राच्या पदाधिकारी सुजाताताई मवाळ यांचा सन्मान माझी बहीण श्वेता वैद्य इथे बसलेली तिने करावा अशी मी तिला विनंती करतो. सुजाताताईंचं खूप जुनं काम आहे संस्थेसाठी. माझी उपाध्यक्षसुद्धा त्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या होत्या. त्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. सुजाताताई तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम आमच्यापाशी ठेवा. खरोखरच धन्यवाद. तुमच्या कार्याला आमचा सलाम. तसेच पुणे केंद्राचे काही महिला प्रतिनिधी किंवा जे प्रतिनिधी आहेत त्यांची माहिती मानकीकर देतील. भालेराव सर. उपमहिला प्रमुख सुवर्णा देशबूड त्यांचा सन्मान करावा. अनिलजी देशपांडे बरे इथे जा. त्याचप्रमाणे अनघा जोशी बरं ठीक आहे. पुरंदरे मॅडम आमच्या व्यवस्थापिका जयश्री पवार जयश्री पवार आहेत ना दोघं तिघे. माधवजी ताटके आहे ना. ते दिसत नाहीत. हो आहे. भालचंद्र खाराईत
हे रामभाऊ माळगे प्रतिष्ठान शाळेमध्ये सुद्धा कार्य म्हणून कार्य करतात. श्रीनिवास साने. श्रीनिवास साने यांचा सन्मान संदीप बनगे यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सदस्य शारंग यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. आता सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या सौ दीप्ती थोरात यांचा सन्मान अध्यक्ष अनिल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम धन्यवाद. 2 तासाचा शोक ओपन त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्री मुकुंद यांचा सन्मान सुनील बनगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राजेंद्र करमाळा केंद्राचे श्री कार्यवा घोगेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करावा अशी मी अनिल देशपांडे यांना विनंती करतो. घोगेकर बोला. करू का परत? बरं ठीक आहे ठीक आहे. आणि अमित गो युवा प्रतिनिधी. संस्थेचे अमित गोखले यांचा सन्मानही कार्याध्यक्ष अनिल देशपांडे यांनी करावा अशी विनंती करतो. त्यानंतर शेवटचा पण महत्त्वाचा म्हणजे राजेंद्र देवधर यांचा सन्मानही संस्थेने करावा. कार्याध्यक्ष अनिलजी देशपांडे यांना विनंती करतो. देवधर साहेबांचा त्यांनी सन्मान मुलाच्या वतीने स्वीकारला होता. आता संस्थेचे प्रतिनिधी पदाधिकारी म्हणून त्यांचा सन्मान करतोय आपण. धन्यवाद. याला म्हणतात मदर इन्स्टिट्यूट. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हे नव्हतं बरं का. थँक्यू सो मच. खरोखर आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आत्ता मगाशी खुसखुशीत बोलत असताना प्रमुख पाहुण्यांनी उल्लेख केला, टोकन मला मिळालंय, तुमच्यापर्यंत न येता आपल्याला अल्पोपहार मिळणार आहे. पुणे आपलं पुणे. या पुण्यामधल्या लोकांना एक नम्र विनंती आहे, प्रत्येकाला आयोजकांनी एक टोकन दिलंय, ते टोकन द्यायचं आहे, अल्पोपहार घ्यायचं आहे, नाहीतर कळत नाही, लोक घेत नाहीत, तसेच जातात. टोकन दिल्याशिवाय जायचं नाही, टोकन तिकडे द्यायचं. मी आता आभार प्रदर्शन होईल, पसायदान होईल. पुन्हा एकदा मी आठवण करते, पसायदानानंतर सत्कारार्थी आपलं सन्मानचिन्ह पगडी सगळं घालून स्टेजवर येतील, कारण आम्हाला सगळ्यांसमवेत एक फोटो हवा आहे, आणि लिंबू माझ्यासारखे अल्पोपहाराला जातील. आभार प्रदर्शनाकरता मी राजेंद्रजी देवधर, शैक्षणिक
प्रमुख यांना विनंती करते, आपण आभाराकरता व्यासपीठावर यावं. नमस्कार, मी राजेंद्र देवधर या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेमध्ये गेले 3 वर्ष शैक्षणिक प्रमुख म्हणून काम बघतोय. आजचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या आता पार पडला. आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव आणि आस्वाद घेतलेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आपल्याला जे मिळाले, डॉक्टर मिलिंद भोई यांचे पहिले मी सगळ्यांच्या तर्फे, संस्थेतर्फे आणि सगळ्यांच्या तर्फे त्यांचे पहिले आभार मानतो. नंतर भंडगे कुटुंबीय सुहास भंडगे, सुहास आणि सुनील भंडगे आणि कुटुंबीय यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे तो उत्कृष्टरित्या त्यांचे जे विचार, वडिलांच्या नंतर हा कार्यक्रम प्रत्येक घरामध्ये जे जे काही ज्यांना आपण मान सन्मान देतो त्यासाठी पुढच्या पिढीने पण असे त्यांच्याकडनं हे असे विचार घेऊन असेच कार्यक्रम आयोजित करावेत आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान ठेवावा अशीच माझी इच्छा आहे. आणि हेच सगळे कुटुंबीय आणि त्यांचे जे आहेत जे नातेवाईक काय पाहुणे काय आले असतील त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच मध्यवर्ती जे सर्व सदस्य प्रमुख जे आहेत आणि प्रेक्षकात बसलेले नाशिकचे पण बरेच पदाधिकारी वगैरे आलेले आहेत, त्यांचे मी या कार्यक्रमात उपस्थित लावल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आज जे निवेदन केलं त्या दीप्ती थोरात यांनी पण उत्कृष्टरित्या निवेदन केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आज आमच्या मंडळातले कार्यकारी मंडळ जे आहे, कुठलाही कार्यक्रम जो आयोजित करण्यासाठी नियोजन जे लागतं ते उत्कृष्टरित्या सर्व आमचे कार्यकारी मंडळ पुढाकार घेऊन काम करतात. प्रत्येक कार्यक्रमात कुठल्याही चुका बारीक सारीक आमच्या मीटिंगमध्ये आम्ही त्या क्लिअर करायला बघतो आणि त्यातनं सुधारणा काय होईल हे आम्ही पहिलं बघतो. पण त्यामध्ये या सुधारणा सगळ्या होऊन आमचा कार्यक्रम कसा छान होईल हे सगळ्याला हातभार कोणाचा तर आमच्या सर्व कार्यकारी मंडळांचा आहे. हे सर्व कार्यकारी मंडळांचे मी आपल्या सगळ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपला हा कार्यक्रम आपल्याला इथं करण्यासाठी आपल्याला जे हॉल जो मिळाला आहे ते मिस्टर गानू वरदश्रीचे गानू जे बघतात त्यांनी आपल्याला हॉल वेळात वेळ काढून तारीख ॲडजस्ट करून आपल्याला दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जर का कोणाचे आभार मानायचे राहिले असतील त्यांनी राग मानू नये. सर्वांचे मनस्वी संस्थेतर्फे व भंडगे कुटुंबीय सर्वांतर्फे मी या कार्यक्रमाबद्दल आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. पसायदानाकडे आपण वळूया. सुवर्णाताई रिसबूड महिला उपप्रमुख पसायदान म्हणतील आपण सगळ्यांनी साथ द्यावी. भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलणीचे अर्णव, पियुषांचे चंद्रमेचे अलांछन,
बहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद.